त्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनामध्ये 19% आणि 25% वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे। आणि याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ही अतिशय मोठी वाढ झालेली आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। मूळ वेतनात 19% व सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज घेतलेला आहे। ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या 3 वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19% व सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज दिली आहे। आज सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला ह्या सुद्धा उपस्थित होत्या। सोबतच या तिन्ही कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले, तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये 19% व सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्याचं मान्य केलं आहे। तसेच सहाय्यकांना परिवीक्षाधीन कालावधीकरिता 5,000 रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयाचा भत्ता आता तो 1000 इतका करण्यात आला आहे, असं त्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे निश्चितच विद्युत विभागाअंतर्गत किंवा ऊर्जा विभागाअंतर्गत येणारे या 3 कंपन्यांअंतर्गत येणारे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे यांच्या वेतनामध्ये 20-25% अशी भरघोस वाढ आज झालेली आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब